इतिहास घडवणाऱ्या गुरु शिष्यांच्या प्रेरणादायी कथा. गुरु केवळ ज्ञान देत नाही, तो इतिहास घडवतो आणि योग्य शिष्य त्या इतिहासाला अमरत्व देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महर्षी वेदव्यासांचे महान कार्य जाणून घेतले. आता आपण अशा गुरु शिष्यांच्या कथा पाहणार आहोत ज्यांनी केवळ स्वतःचे जीवनच नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास घडवला. तर श्रीकृष्ण आणि अर्जुन. कुरुक्षेत्रावर महाभारताचे युद्ध सुरू होणार होते. रणांगणात शंखनाद झाला होता. लाखो योद्धे समोर उभे होते. पण त्या क्षणी महान धनुर्धर अर्जुनाचे हात एकदम थरथर कापू लागले आणि स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र समोर दिसताच त्याचे मन एकदम खचले. तो म्हणाला, हे कृष्णा, मला हे युद्ध नको आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की कर्म, धर्म, कर्तव्य आणि आत्मज्ञानाचा दिव्य उपदेश केला. हाच उपदेश आज भगवद्गीता म्हणून जगभर पूजला जातो. मित्रांनो, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थात तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. त्या एका उपदेशाने तो खचलेला अर्जुन पुन्हा उभा राहतो आणि धर्माच्या विजयासाठी लढतो. म्हणजे यापासून आपल्याला हेच शिकायला मिळते की खरा गुरु आपल्या भीतीचे धैर्यात रूपांतर करतो. दुसरा मुद्दा म्हणजे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. म्हणजे या दोन्ही गुरु शिष्याने घडवलेला जो सम्राट होता, एक साधा मुलगा, ना मोठे राज्य, ना संपत्ती, ना सैन्य, पण त्याला भेटतो एक महान गुरु, ते म्हणजे आचार्य चाणक्य. चाणक्याने चंद्रगुप्ताला शिक्षण दिले, युद्धनीती शिकवली, राजकारण समजावले आणि राष्ट्रहिताची प्रेरणा दिली. वर्षानुवर्षाच्या कठोर परिश्रमानंतर तोच जो चंद्रगुप्त भारतातील सर्वात बलाढ्य सम्राट बनला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. जर चाणक्य नसते तर कदाचित इतिहासात चंद्रगुप्ताचे नावही नसते. यापासून आपल्याला शिकायला मिळते की योग्य गुरु सामान्य माणसालाही असामान्य बनवू शकतो. त्यानंतर तिसरं उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज. आपल्या रयतेचे राजे आणि महाराष्ट्राचे, ज्यांना आपण सह्याद्रीचा छावा म्हणतो, ते म्हणजे छत्रपती शिवराय. तर स्वराज्याचे जे स्वप्न पाहणारे शिवाजी महाराज हे तर एकदम शूर होते, परंतु त्यांना अध्यात्म, संयम आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे होते, ते म्हणजेच त्यांचे गुरु रामदास स्वामी. समर्थांनी महाराजांना शिकवले की राजा हा प्रजेचा सेवक असतो. शिवाजी महाराजांनी तलवारी इतकाच धर्म, न्याय आणि लोककल्याण यांना सुद्धा महत्त्व दिलं. स्वराज्याची उभारणी केवळ शौर्याने नाही तर संस्कारांनी झाली. समर्थ रामदासांनी त्यांच्या प्रेरणेने शिवरायांनी बल, बुद्धी आणि भक्ती यांचा एकदम सुंदर असा संगम घडवला. यापासून आपल्याला हेच कळतं की शिकायला मिळते की गुरु शिष्याला केवळ विजेता बनवत नाही तर आदर्श राजा, आदर्श माणूस बनवतो, तो म्हणजेच गुरु. आता पुढचं गुरु शिष्याचं उदाहरण ऐकण्या अगोदर तुम्ही चॅनलवर अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला पुढचं उदाहरण घेऊ आपण. तो चौथं उदाहरण म्हणजे द्रोणाचार्य आणि अर्जुन. एकाग्रतेचा पराकाष्ठा
म्हणजे द्रोणाचार्य आपल्या शिष्यांची परीक्षा घेत होते. झाडावर एका पक्ष्याची प्रतिमा ठेवली होती आणि मग सर्व शिष्यांना गुरु विचारतात की तुम्हाला काय दिसते? तेव्हा कोणी म्हणाले झाड, कोणी म्हणाले फांद्या, कोणी म्हणाले पक्षी. तेव्हा अर्जुनाला विचारण्यात आलं, गुरुने विचारलं, अर्जुना तुला या झाडावर काय दिसतं? तेव्हा अर्जुनाने स्पष्ट शब्दात सांगितले की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. तेव्हा द्रोणाचार्यांनी बाण सोडण्याची परवानगी दिली. बाण सरळ लक्ष्यावर जाऊन लागला. यापासून आपल्याला काय शिकायला मिळते तर यश मिळवायचे असेल तर लक्ष्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता यानंतर पाचवं उदाहरण ते म्हणजे एकलव्य आणि गुरुशिवाय ही गुरुभक्ती त्यांनी केली. वनात राहणारा जो एकलव्य होता द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी गेला होता. परिस्थितीमुळे द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही. पण तरी तो खचला नाही, डगमगला नाही, उदास झाला नाही. पण एकलव्य निराश न होता त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि तिलाच गुरु मानून अखंड सराव सुरू ठेवला. त्याच्या परिश्रमाने तो महान धनुर्धर बनला. नंतर गुरुदक्षिणा म्हणून त्याने स्वतःचा अंगठा अर्पण केला. ही कथा आजही गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून सांगितली जाते. या कथेबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे, ती म्हणजेच आजच्या काळात आपण या कथेतून त्यागापेक्षा निष्ठा, सातत्य आणि शिक्षणाविषयीची तळमळ ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ही कथा शाळांवर सुद्धा मुलांना सांगितली पाहिजे. आणि यापासून आपल्याला कळते की परिस्थिती अडथळा ठरू शकते, पण जिद्द आणि गुरूंबद्दलचा आदर माणसाला उंच शिखरावर पोहोचू शकतो. मित्रांनो, हे होते उदाहरण. असे अनेक उदाहरण आहेत. तर इतिहासातील या कथा आपल्याला एकच संदेश देतात. गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे प्रेरणा, गुरु म्हणजे संस्कार आणि गुरु म्हणजे व्यक्तिमत्व घडवणारी अदृश्य शक्ती. ज्यांच्या जीवनात योग्य गुरु मिळतो त्यांचा प्रवास केवळ यशाकडेच नाही तर मूल्यांकडेही सुरू होतो. पुढील भागात आपण पाहूया आजच्या काळातील गुरूंचे महत्त्व. आई वडील हे पहिले गुरु का मानले जातात? शिक्षकांचे ऋण कधीही का फेडता येत नाही? आणि गुरुपौर्णिमेचा संदेश आपल्या दैनंदिन जीवनात कसा जगायचा? जय गुरुवर्य, जय ज्ञान.